आणि ना आता घरी जाऊन पण सोया चिली आम्ही बनवणार आहोत. आमच्याकडे बघा, इकडे लाईट, एक्स्ट्रा लाईट, शशांक आणि इकडे शेफ. मशरूम आम्ही भिजवून त्याला सॉरी इकडे कामाला लागलेत माणसं. चटपटीत एकदम एक नंबर. गब्बस. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. नमस्कार, मी आहे मुंबईला, तुम्हाला ह्याच्यावरून दिसलंच असेल. आणि आलेले वेगळ्या कारणासाठी, पण ते एका काही टेक्निकल इश्यूमुळे होऊ शकत नाही आहे. त्याच्यामुळे आता करायला जातो वेगळी कामं आम्ही. सो काय काय असतील कामं ते तुम्हाला मी सांगेन. मी तर करून होतो तुम्हाला. मी मोबाईलला नवीन कवर घेतला आहे. याचा फोन दिसतोय. मग मी मोबाईल नवीन कवर घेतला आहे आणि तो चांगला दिसतोय. मस्त आम्ही अफगाणी आणि इराणी सोया चाप खाल्लाय. मस्त रुटवलं, मस्त एकदम भारी होतं. चटपटीत एकदम एक नंबर. आणि ना आता घरी जाऊन पण सोया चिली आम्ही बनवणार आहोत. आम्ही म्हणजे शशांकचा भाऊ आहे संस्कार, तो बनवणार आहे सोया चिली. आणि त्याचा पण मी तुम्हाला ब्लॉग दाखवेन. ए मॅरिनेट करताना मला बोलवा हा. पाहिजेत की इव्हिनिंग झाले आणि मी मुंबईला आले. मी ऍक्च्युली कालच आले आणि काल मी ब्लॉग स्टार्ट करणार होते. बट काय असं होतं, खूप साऱ्या ठिकाणी गेले, मूवीला गेलेले, खूप सारं होतं बघण्यासारखं. पण आमचं असं धावपळ चालू होते, त्याच्यामुळे मला ब्लॉग करायला जमला नाही. आणि आता पण सकाळपासून आम्ही अशीच होते की इकडे जाते तिकडे जाते. मी कामानिमित्त आले, त्याच्यामुळे काही ना काहीतरी नुसतं चालूच आहे. त्याच्यामुळे ब्लॉग करायला काही मिळाला नाहीये. आणि आता ऍक्च्युली संस्कारच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करणार आहोत सोया चिली. अच्छा, त्याला चांगलं जमतंय, त्याच्यामुळे तो मेन शेफ आहे. आणि नंतर आता आम्ही त्याला मदत करतोय. त्यामुळे मी आता सगळं चॉप वगैरे करते आणि तो काय करतोय ते बघते. चला, एवढे कामाला लागलेत माणसं. इथे आम्ही मशरूम आम्ही भिजवून त्याला सॉरी काय आहे सोयाबीन. आम्ही आता आजी बोलत होत्या ना मशरूम म्हणून. ह्याला तुमसे ना हो पाएगा. हमें तुम्हारे लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहा है. तुमसे ना हो पाएगा. आम्ही हे सोयाबीन भिजवत ठेवलेले थोड्या वेळ, तरी आम्ही 1-2 तासासाठी भिजवत ठेवलेले. आणि नंतर त्याला असं पाणी काढून एकदम काय म्हणतात त्याला पिळून घेतलेलं आम्ही आणि ठेवले विदाऊट वॉटर. आणि त्याच्यामध्ये आता आम्ही आलं, लसूण आणि मिरची पेस्ट आणि ते कॉर्नफ्लॉवर. शेफ संस्कार. यात आलं, लसूण, मिरची पेस्ट आणि कॉर्नफ्लॉवर टाकून त्याला व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवलंय. हे मॅरिनेटेड सोयाबीन आम्ही फ्राय करतोय आता, डीप फ्राय. आपण तेच तेल घेतलंय आणि त्या तेलामध्ये आलं, लसूण, मिरची पेस्ट. ओ माय, बोल संस्कार काहीतरी बोल काहीतरी इलाज. आमच्याकडे बघा, इकडे लाईट, एक्स्ट्रा लाईट, शशांक आणि इकडे शेफ. हे स्प्रिंग अनियन.
रेड चिली सॉस. मस्त असं चव आल्यासारखी वाटत आहे त्याच्यामध्ये. वाटत आहे का? एकदम कॅमेरा सुरू झाला ना की असं त्याच्यामध्ये सगळ्यांमध्येच असं काहीतरी नवीनच ऍक्सेंट येतो की वाटत आहे. ते नेहमी वाटतही असतं पण असं बोलता बोलता वाटत आहे. कलर तर भारी दिसतोय. अजून डार्क सोया सॉस, चिली सॉस. आणि आपले मेन इन्ग्रेडियंट सोयाबीन. वरून आपण स्प्रिंग अनियन स्प्रिंकल करणार आहोत. झालं? हा टोमॅटो केचप. ऍक्च्युली आता आम्ही टेस्ट बघितली आणि थोडं काहीतरी गडबड वाटली म्हणून आता जे भेटते ते आम्ही टाकतोय. मीठ. क्या बोला तूने? गब्बस. आणि ते रेसिपी ओकेच गेली पाहिजे असं काय नसतं. काय मी त्याचं कॅप्शन काहीतरी वेगळं टाकेन ना. हा. अबे साले. हॅलो गाईज. सो आता मी आले हॉस्पिटलवरून आणि म्हणून तुम्हाला माझा असा अवतार दिसतोय कारण मी आउटर शूट करते. कालच माझा व्हिडिओ मी थोडाफार एडिट केला आणि नंतर माझ्या लक्षात आलं खूपच कमी झालाय व्हिडिओ. ऍक्च्युली शूटच खूप कमी झालं कारण मी खूप वेळ काढून मी गेले नव्हते, कामासाठीच गेलेले होते. त्याच्यामुळे मला बिलकुल जास्त शूट करता आलं नाही. तरी पण मी थोडंफार शूट करायचा प्रयत्न करत होते त्यावेळेला. बट पहिली गोष्ट तिकडे खूप पाऊस होता. दुसरी गोष्ट प्रत्येक वेळेस रेनकोट घालावा लागायचा, रेनकोट काढावा लागायचा. ह्या दुकानात गेलो त्या दुकानात गेलो. पण आता कसं माहिती का लग्न जवळ येते त्याच्यामुळे थोडीफार खरेदी म्हणा, थोडंफार चॉईस करण्यासाठी जा. सो आणि एकाच दुकानामध्ये सगळ्याच गोष्टी मिळत नाही त्याच्यामुळे थोडं ह्या दुकानात थोडं त्या दुकानात असं बघावं लागतं. पहिलं 4 दुकानं शोधावी लागतात त्याच्यानंतर मग मी चॉईस करणार. खूप काय काय असतं. सो त्यामुळे मला प्रत्येक वेळेस कॅमेरा ऑन करता येत नव्हता. तरी पण त्यातल्या त्यात मी थोडाफार शूट करण्याचा प्रयत्न केला. त्यात सोया चिलीचा प्लॅन बनला आणि त्याच दिवशी आम्ही संध्याकाळी सोया चाप खायला गेलेलो. त्याच्यामुळे आमचा मस्त तो सोयाचा अरे कहना क्या चाहते हो? सोयाबीनचाच असा एक स्पेशल व्लॉग बनला. सो हा होता माझा व्लॉग. जर तुम्हाला माझा हा छोटासा व्लॉग आवडला असेल तर माझ्या हा व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं जे मेन काम होतं ते झालंच नाही मुंबईला जाऊन, बट तरी पण थोडंफार हे झालंय. त्यात पण मी खुश आहे कारण मला हॉस्पिटल इकडचं सांभाळून मुंबईला जाणं प्रत्येक वेळेस पॉसिबल होत नाही. आणि गेलो तरी सुद्धा सुट्टी, मग पुढे सुट्टी मिळेल की नाही इथपासून शंका. पुढे पण खूप सारे प्रोग्राम्स येणार आहेत त्याच्यामुळे खूप कमी वेळ मिळतो मला मुंबईला जायला. हार्डली 1.5 दिवस. त्या दिवसात मी जाऊन येते. सो अगोदर 7 ते 8 तासाचा प्रवास असतो. ह्या सगळ्या गोष्टी करून मुंबईला जाणं नाही एवढं पॉसिबल होतं आणि त्यात पण व्लॉग करणं तर खूपच मेन टास्क असतो. तरी पण मी मॅनेज केलंय हा छोटासा व्लॉग. सो ह्या वेळेस ऍडजस्ट करा. अँड येस, जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच माझ्या ह्या व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा भेटेन तुम्हाला नवीनच व्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय गाईज.